आपल्यासमोर अशा प्रकारचं होमपेज दाखवलं जाईल। त्यामध्ये मित्रांनो आपला सर्वात महत्त्वाची पीक माहिती नोंदवा, म्हणजेच सर्वात महत्त्वाचे पीक माहिती नोंदवा हे ऑप्शन आहे। म्हणजेच आपल्याला ई पीक पाहणी करायचं आहे। त्या ठिकाणी मित्रांनो 2 नंबरचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला वरती स्क्रोल करून शेतकऱ्यांचं जे काही खाते नंबर वगैरे आहे, गट नंबर वगैरे आहे ते सिलेक्ट करायचं मित्रांनो। खाते नंबर, गट नंबर आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हंगाम विचारला जाईल। हंगाम जे आहे ते आपल्याला आपल्याला खरीप या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे। आपले पीक जर एक पीक असेल तर मित्रांनो निर्भीड पीक एक पीक हे ऑप्शन सिलेक्ट करा। जर पीक बहुपीक म्हणजेच मिश्र पीक 2 पिके असेल तर मित्रांनो निम्मे पीक दुसरे 2 प्रकारची पिके जर एकाच याच्यात पेरले असेल तर मित्रांनो आपण मिश्र पीक निवडायचं आहे। जसं मी या ठिकाणी एक पीक असल्यामुळे एक पीक निवडले, पिकाचा प्रकार पीक केले आहे। त्यानंतर मित्रांनो आपलं कोणते पीक पेरले आहे, जसं सोयाबीन पेरले आहे त्यामुळे मित्रांनो सोयाबीन या पिकाचा विमा भरला आहे, त्यामुळे आपल्याला सोयाबीन हे पीक मी भरले आहे। तर आपल्याला त्या ठिकाणी खालती किती क्षेत्र म्हणजे किती एकर किंवा किती हेक्टर आपल्याला हे विमा भरला आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं मित्रांनो। जसं मी 0.40 म्हणजे 1 एकर टाकले मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो जलसिंचनाचं साधन, आपली जमीन जर पाण्याची नसेल तर मित्रांनो कोरडवाहू किंवा अजैव सिंचित हे ऑप्शन सिलेक्ट करा, किंवा खाजगी कालवा, विहीर, बोरवेल, तलाव, बंधारा इतर यापैकी कुठला ऑप्शन आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं मित्रांनो। सिंचन पद्धती मित्रांकडे आपल्याला सिंचन कुठले आहे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन किंवा प्रवाही सिंचन यामध्ये मित्रांनो आपल्याला जे असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। तर काहीच नसेल तर मित्रांनो अन्य प्रकारे सिंचन या ठिकाणी करायचं आहे। तर पेरणीचे दिनांक आपण विमा भरताना पीक पेऱ्यावर जी भरली ते टाकायचे आहे। त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं मित्रांनो। त्यानंतर आपल्याला पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं।